हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 16. स्वामीजी म्हणतात, साधन पाथेयाची 1000 पुस्तकं विकली गेली तर घातलेला पैसा मोकळा होईल. जिथं जिथं आपल्यापैकी मंडळींची प्रवचनं चालू आहेत तिथं आपली पुस्तकं विक्रीला ठेवली पाहिजेत. काहींची पुस्तकं त्यांचे लोक घरोघर जाऊन विक्री करतात. तशी ही पुस्तकं जर घरोघर नेली तर कोणीही विकत घेतील. यासाठी चांगले प्रचारक पाहिजेत. तेच हे काम करू शकतील. तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. परगावची मंडळी त्यांच्या केंद्रावर विक्री करतील. असं तुम्ही सर्वजण करू लागला तर मग माझं काम सोपं झालं. स्वामीजी पुढे म्हणतायत, तुमचं कालचं प्रवचन कसं झालं? सुषमाताई म्हणतायत, लोकांना आवडलं. पुरुष थोडे होते, भगिनी वर्ग जास्त होता. ग्रंथ विक्री चांगली झाली. त्यांनी महिन्यातून एकदा प्रवचनाला येणार का म्हणून विचारलंय. आणखी एका भागातून भगिनी आल्या होत्या. त्यांच्याकडे भगिनी एकत्र जमून काही वाचतात. त्यांनीही विचारलं, तिथं येता का? अशा ठिकाणी जावं का? स्वामीजी म्हणतात, जरूर जा. असंच प्रचार कार्य केलं पाहिजे. आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. स्वामीजी पुढे म्हणतात, जे काही करायचं अथवा साधायचं ते मुकाट्यानं व्हावं. त्याचा गाजावाजा नसावा, म्हणजे ते कुणाच्या डोळ्यावर येत नाही. जी मंडळी आज आपल्यावर प्रेम आहे असं दाखवतात तीच मंडळी उद्या जरा त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर लगेच माझ्या विरुद्ध काहूर उठवायला कमी करणार नाहीत. सुषमाताईंचं चिंतन असं, सद्गुरूंवर आपलं निरतिशय प्रेम आहे असं म्हणणारी मंडळी त्यांच्या बाबतीत जर असं वागू शकतात तर मी एक सामान्य व्यक्ती, अनेकांचे डोळे माझ्या हालचालीवर लागलेले, ते माझ्याशी कसं वागतील? काही मंडळी माझ्याविषयी प्रेमभाव दाखवतात, पण तो वरवरचा असतो. हे मी जाणू नये, आणि ते साहजिकच आहे. यात कुणाचा दोष नाही. सद्गुरूंचा सहवास एखाद्याला जास्त मिळतो किंवा त्याचा उदो होतो हे कुणालाही सहन होत नाही, अगदी साधकाला देखील. माझं स्वामींकडे जाणं येणं कमी झालं तर काहींना आनंद वाटेल, हे कटू सत्य आहे. अशा परिस्थितीत आपली साधना होत राहावी. सद्गुरू सेवा ही जगाच्या लक्षात न येता कशी करता येईल ते पाहावं, असा प्रयत्न आहे. देहानं लांब राहून देखील सगुणाशी एकरूप होता येतं असं दिसतं, तेव्हा त्या मार्गानं जाण्याचा यापुढे प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरू हे यंत्री असून आपण त्यांच्या हातातील केवळ यंत्र आहोत, आणि तो यंत्री देखील कुठे दूर नसून या देहातच वास्तव्य करून आहे. जसजशी आपली साधना वाढेल तसतसं आतून येणाऱ्या प्रेरणा, आज्ञा समजत जातील आणि देह मन बुद्धी सहजच त्यानुसार कार्य करत राहील. आणखी पुढचं सुषमाताईंचं चिंतन असं, ध्यानाच्या वेळी प्रत्येक श्वासागणिक हा इवलासा जीव त्या सर्वव्यापी शिवरूपात क्षणभर विसावा घेऊन खाली येतो. उत्तम अवस्था प्राप्त झाली तर तिथंच मौन धरून राहतो, खाली यायला तयार होत नाही. जीव शिवाच्या एकरूपतेत आड येणारं विश्वाचं भान जीवाला नकोसं वाटतं. देहाच्या अंतापर्यंत तिथंच राहावं, नंतर त्यातच लीन व्हावं. परंतु व्यावहारिक कर्तव्य सद्गुरू आज्ञापालन म्हणून खाली देहभावावर येऊन सारी कामं करावी लागतात. ती देखील जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणि सर्वत्र भगवत भाव ठेवून तसा प्रयत्न चालू आहे. सुषमाताई पुढे म्हणतात, माझी सध्या काहीशी बधीर अशी अवस्था झाली आहे. कारण काय ते कळत नाही. त्यावर स्वामीजी म्हणतात, असं होऊ नये खरं म्हणजे.
ही देखील सारी मनाचीच अवस्था, मनाचेच खेळ आहेत. पण हे असं चमत्कारिक आहे की ते दुःखच स्वीकारतं, आनंदाचा स्वीकार लवकर करत नाही. आता तुम्हाला वस्तुतः कसलीही चिंता नाही. आजूबाजूचं वातावरण ठीक आहे, आर्थिक विवंचना नाही. मग आता व्यग्रता कसली? आता फक्त साधनाच करायची. सुषमाताई म्हणतात, साधनाच करायची हे खरं, पण तिथंही आपली प्रकृती, आपला स्वभाव, आपल्यातील दोष, उणिवा लक्षात आल्या की त्या घालवण्यासाठी काय करावं याचं चिंतन होतं. स्वामीजी म्हणतात, आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न जरूर करावा, परंतु त्यानं व्यग्रता येणार नाही असं पाहावं. आज एवढंच. यानंतरचा 17वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.